समीर भुजबळांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या समीर भुजबळांच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे। कोट्यवधी रुपयांच्या अफरातफरीची चौकशी करण्यासाठी आणखी वेळ गरजेचा असल्यामुळे कोठडीची मागणी करण्यात आलेली होती। न्यायालयानं ती मान्य केली आहे। देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप असणारा जेएनयूतला विद्यार्थी उमर खालिद जगासमोर येऊन आता कित्येक तरी काळ उलटलाय, पण पोलिसांनी त्याला अजूनही अटक केलेली नाहीये। उमर खालिद आणि त्याच्या 4 साथीदारांनी शरण यावं असं पोलिसांनी आवाहन केले, पण खालिद आणि त्याच्या साथीदारांनी त्याला प्रति आव्हान देताना कॅम्पसमध्ये येऊन अटक करून दाखवावी असं म्हटलेलं आहे। एकूण उमर खालिद आणि त्याचे साथीदार दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री विद्यापीठात येऊन त्यांची पाहणी केली। शेकडो विद्यार्थ्यांसमोर खालिदनं भाषणही केलं। मी उमर खालिद आहे, पण मी अतिरेकी नव्हे असं त्यानं भाषणामध्ये म्हटलं। उमर खालिदला अटक करण्यासाठी पोलिसांनी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले, मात्र तेव्हा तो हाती आला नव्हता। उमर रात्री जेएनयूच्या कॅम्पसमध्ये परतल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कॅम्पस बाहेर बंदोबस्त वाढवला। उमर खालिद बरोबर इतर आरोपी विद्यार्थी देखील आहेत। त्यामध्ये रामा नागा, आशुतोष, अनंत, अर्निबान यांचा समावेश आहे। या सर्व आरोपींना पोलिसांनी सकाळपर्यंत शरण येण्यास सांगितलंय। तसं न झाल्यास पोलिसांना अटक करतील अशी शक्यता या विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये शेळ्या विकून शौचालय उभारत स्वच्छ भारत अभियानासाठी पुढाकार घेणाऱ्या 104 वर्षांच्या कुंवरबाईंपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नतमस्तक झाले। छत्तीसगडच्या कोरुभात इथं अर्बन अभियानाचा शुभारंभ सोहळ्यामध्ये मोदींनी कुंवरबाई यांचे पाय धरले। धमदरीच्या कोटाभरी गावामध्ये शौचालय नसल्यानं ग्रामस्थ उघड्यावर शौचास बसत असत आणि हीच बाब लक्षात घेऊन कुंवरबाई यांनी गावामध्ये शौचालय उभारण्याचा संकल्प केला। त्यासाठी 104 वर्षाच्या कुंवरबाई यांनी आपल्या 8 ते 10 शेळ्या विकल्या। कुंवरबाई यांचा हा उपक्रम गावामधल्या इतरांनाही प्रेरणादायी वाटला आणि त्यांनीही शौचालय उभारले। दुर्गम भागात राहणाऱ्या कुंवरबाई ना टीव्ही पाहतात ना वर्तमानपत्र वाचतात, तरीही स्वच्छ भारत अभियानासाठी घेतलेला हा पुढाकार पाहून मोदी सुद्धा थक्क झाले। त्यांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर स्वच्छता दूताचे पाय धरले। शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा 50% वाढीव किमान आधारभूत किंमत देणं शक्य नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेल्या एका प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे। भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन समितीचा अहवाल जसाच्या तसा लागू करण्याचं आश्वासन दिलं होतं। याच अहवालात किमान आधारभूत किंमत उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक असावी अशी शिफारस होती। आता 21 महिने उलटले तरी सरकारनं याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नसल्यानं त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने याविषयी सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागवलं होतं। नोटीसीला उत्तर देताना सरकारनं दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ही बाब उघड झाली आहे। मिरज पंढरपूर रोडवर कळंबी गावाजवळ वाळूच्या डंपरनं बैलगाडीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये बैलगाडीचा एक बैल आणि बैलगाडी चालक शेतकरी जागीच ठार झाला। सहदेव माळी असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे। माळी हे शेतातून पिकाची मळणी करून येत होते आणि त्यावेळी रोडवर मागून येणाऱ्या वाळूच्या डंपरनं बैलगाडीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला। एका बैलाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। शनी शिंगणापूरमध्ये शनी चौथऱ्यावर महिला प्रवेशासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज भूमाता ब्रिगेडची बैठक होणार होती, पण भूमाता ब्रिगेडच्या सदस्यांना पोलिसांनी आधीच अडवलं। नगर बायपास रोडवर पोलिसांनी कारवाई केली आहे। भूमाता ब्रिगेडच्या सदस्य शनी शिंगणापूरमधल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार होत्या, पण पोलिसांनी त्यांना मध्येच अडवलं। आदिवासी समाजाचे उगमस्थान समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा तालुक्यामध्ये कचारगड इथं यात्रेला सुरुवात झाली आहे। दरवर्षी यात्रा कोया पौर्णिमेला भरत असते। तसंच या यात्रेकरता भारतातल्या तब्बल 28 राज्यांमधून आदिवासी बांधव एकत्रित येतात। गेले कित्येक वर्षांपासून या ठिकाणी आपल्या आराध्य देवतेचं दर्शन करून आपली संस्कृती जपत असतात। 5 दिवस ही यात्रा चालते।
देशप्रेमाच्या गप्पा मारणं खूप सोपं असतं, मात्र प्रत्यक्षात सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या वेदनेकडे लक्ष दिलं जात नाही याचा प्रत्यय नंदुरबारमध्ये पाहायला मिळाला. नंदुरबारमधले कौतिक भिलामाळी हे सैन्य दलामध्ये 16 वर्ष सेवा करून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यानंतर 10 वर्ष त्यांच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन मिळत होतं, मात्र गेल्या वर्षी ऑगस्टपासून त्यांच्या कुटुंबियांचं पेन्शन बंद झालंय. कौतिक माळी यांचा अपंग मुलगा आणि पत्नी जिल्हाधिकारी आणि बँक कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेत. पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांच्यासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. हरवलेल्या मुलांसाठी ऑपरेशन मुस्कान अनेक ठिकाणी प्रभावी ठरत आहे. आपल्या आप्तजनांपासून जाणत्या अजाणतेपणानं दूर गेलेल्या मुलांना परत शोधून पालकांच्या स्वाधीन करत पोलिसांनी अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर हसू परत आणलेलं आहे. असाच आपल्या परिवारापासून दूर गेलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या निलेशला मुंबई पोलिसांच्या मुस्कान पथकानं परत आपल्या कुटुंबियांकडे सुखरूप पोहोचवून आपल्या कर्तव्यनिष्ठेचा अनुभव शहादेकरांना दिला. यवतमाळच्या लिंबी गावामध्ये कमी उंची असलेल्या वरवधूचा अनोखा सोहळा समस्त गावकऱ्यांच्या साक्षीनं पार पडला. उंचीनं कमी असलेल्या विवाहित वधूवरांना साजेसा जोडीदार मिळवण्यासाठी खूप शोधाशोध करावी लागते, मात्र गावामधल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं 3 फुटाच्या नवरदेवाला 2.25 फूट उंचीची नवरी मिळाली आणि दोघेही लग्नाच्या रेशीम गाठीमध्ये बांधले गेले. या अनोख्या विवाह सोहळ्याप्रसंगी नवविवाहित जोडप्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. सामाजिक दायित्व ओळखणाऱ्या मंडळींमध्ये गजानन आणि शीला विवाहबद्ध झाले असले तरी शासनानं कमी उंचीच्या मंडळींसाठी सामाजिक न्यायाचं पाऊल उचलावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. धुळे सोलापूर मार्गावर भीषण अपघातात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला. त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनानं धडक दिली आणि ही दुर्घटना घडली. तुकाराम जाधव आणि कीर्ती जाधव या बापलेकीचा जागीच अंत झाला. तुकाराम जाधव हे धुळे शहरातल्या चितोड इथले रहिवासी होते. त्यांच्या अपघाताची बातमी कळताच गावात शोककळा पसरली. महाराष्ट्रात दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही पुढे सरसावलाय. बीडमध्ये गेल्या 4 वर्षात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालेत. तिथल्या परिस्थितीची माहिती घेण्यासाठी सचिननं स्वीय सहाय्यक नारायण कन्हान यांनी नुकतंच बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली. 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची यादी यावेळी त्यांना देण्यात आली. रायगडमधल्या दळी जमिन्यांचा प्रश्न निकाली. हजारो आदिवासी कुटुंब आता हक्काच्या जमिनीचे मालक झालेत. रायगड जिल्ह्यात दळी जमिनींचा प्रश्न आता अखेर संपुष्टात आला आहे. वन विभागाचा आडमुठेपणा आणि महसूल विभागाची उदासीनता यामुळे खितपत पडलेला हा प्रश्न रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी निकाली काढलाय. शीतल उगले यांनी यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या 7,000 आदिवासी कुटुंब आपल्या हक्काच्या जमिनीचे आता मालक झाले आहेत. गिधाड या दुर्मिळ होत जाणाऱ्या पक्ष्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी यासाठी रायगड जिल्ह्यातल्या सेस्केप आणि सह्याद्री मित्र या संस्थेनं सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. महाड ते वडघर अशा 35 किलोमीटरच्या गिधाड जनजागृती आणि पर्यावरणाचं रक्षणाचा संदेश देणाऱ्या या अभियानामध्ये 40 शाळकरी मुलांनी सहभाग घेतला होता. या सर्व ठिकाणी गिधाड वाचवा, पर्यावरण वाचवा अशा घोषणा आणि भित्तीपत्रकं वाटण्यात आली. या रॅलीचा समारोप वडघर इथल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात झाला. तिथे स्मारकाचे अध्यक्ष कवी नीरजा, विश्वस्त गजानन खातू यांनी सायकलस्वार शाळकरी मुलांशी संवाद साधला. पर्ससीन नेटधारकांवरील घातलेल्या बंदीचा वादात आता सर्वच राजकीय पक्षांनी उडी मारली आहे. मतांचं राजकारण रत्नागिरीमधल्या मोर्चानंतर सुरू झालंय, मात्र सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त झालेत आणि पर्ससीन मच्छीमारांचे प्रश्न मात्र जैसे थेच राहिलेत. त्यामुळे आत्महत्येशिवाय आम्हाला पर्यायच नसल्याचा मच्छीमारांचा दावा आहे. संच राजकीय पक्षांनी आपली भूमिकाच निश्चित केली पाहिजे, तरच पर्ससीन मच्छीमारांच्या मागणीवर तोडगा निघू शकतो असंही मच्छीमारांचं म्हणणं आहे. सिंधुदुर्गातल्या खारेपाटण इथं भीषण अपघात घडलाय. मुंबई विजयदुर्ग ही बस रस्त्याच्या बाजूला 10 फूट खाली कोसळली. या अपघातामध्ये 8 जण जखमी झाले. जखमींना कणकवलीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। दलित महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून भर रस्त्यात मारहाण करण्यात आली। याबाबत इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय, मात्र आरोपींना अद्याप अटक झालेली नाही। सोन्याचे दागिने चोरले असल्याचा संशय घेऊन मुलीला आणि तिच्या आईला भर रस्त्यात विवस्त्र करत मारहाण केली। या घडलेल्या प्रकारामुळे दलितांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्र.चि. शेजवलकर यांनी मसापच्या कार्यकारिणीवर पुन्हा एकदा टीका केली आहे। साहित्य महामंडळाच्या संमेलनासाठी मिळालेले 25 लाख सरकारला परत करावेत असं शेजवलकरांनी म्हटलंय। याशिवाय माधवी वैद्य आणि मसापवर पुन्हा निशाणा साधत महामंडळाच्या कारभाराचं ऑडिट करण्याची मागणी शेजवलकर यांनी केली आहे। साहित्य महामंडळ बरखास्त करण्याची मागणी ज्येष्ठ कवी मधु मंगेश कर्णिक, श्रीपाद जोशी यांनी याआधीच केली आहे। त्यात आता शेजवलकरांनी टीका केल्यानं पुन्हा एकदा या वादाला जोरदार फोडणी मिळाली आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या उद्योग विदर्भ मराठवाड्यात नेण्याचा घाट सरकारने घातलाय। त्यासाठी विदर्भ मराठवाड्यातल्या उद्योजकांना वीज दरामध्ये कोट्यवधींची सूट देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। या विरोधात उर्वरित महाराष्ट्रातले उद्योजक आणि राजकारणी एकवटले असून उर्वरित महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ मराठवाडा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे नॅशनल हायवेवर अपघातानंतर झालेली भांडणं सोडवायला गेलेल्या पोलिसालाच मारहाण करून पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे जण फरार आहेत। मुंबई पुणे नॅशनल हायवेवर रविवारी एक इनोव्हा गाडी दुसऱ्या गाडीला धडकली आणि भांडणं सुरू झाली। त्यावेळी वाहतूक पोलीस सामील प्रकाश भांडण सोडवायचा प्रयत्न करत होते, पण इनोव्हातल्या तरुणांनी सामील यांनाच धक्काबुक्की केली। रेल्वे बजेट आधीच मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी आता एक खुशखबर येतेय। मुंबई लोकलच्या ताफ्यामध्ये लवकरच पूर्णपणे एसी ट्रेन सामील होणार आहे। अखेरच्या टप्प्यामध्ये आलेलं या एसी ट्रेनचं काम चेन्नईमध्ये सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। हार्बर रेल्वे मार्गावर जून अखेरपर्यंत सगळ्या गाड्या 12 डब्यांच्या होणार आहेत। हार्बर मार्गावर 12 डब्यांच्या गाड्या चालवता याव्यात त्यासाठी हार्बर रेल्वेनं 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला होता। यावेळी पनवेल ते सीएसटी स्टेशनवर प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे। मार्च अखेरपर्यंत डीसी टू एसी कन्व्हर्जन पूर्ण होईल आणि त्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत 12 डब्याच्या 100 फेऱ्या हार्बर मार्गावर सुरू होतील। मुंबईकरांसाठी आणखी एक महत्त्वाची म्हणजे सेवेला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बोरिवली ते वांद्रेमधल्या प्रवाशांना ही सुविधा वापरता येणार आहे। टॅक्सी संघटनांनी आयटीच्या मदतीनं 9211 कॅब हे ॲप विकसित केलंय। या टॅक्सी संघटनांकडे 38,000 टॅक्सी सदस्य आहेत। मुंबई अग्निशमन दलाच्या फायर इंजिनमध्ये काही त्रुटी असल्याचं समोर आलंय। फायर इंजिनच्या पाण्याच्या टाकीमध्ये लिकेज आहे, तर प्रेशर पंपमध्ये आवश्यक प्रेशरही निर्माण होत नाही। त्याचप्रमाणे फायरमनना गाडीवरील टाकीवर चढण्यासाठी असलेली शिडी नीट लॉक होत नाही। अत्याधुनिक असलेल्या फायर इंजिनची किंमत तब्बल 16.5 कोटी इतकी होती आणि या इंजिनचे 4 दिवसांपूर्वीच लोकार्पण झालं होतं। एका पोलीस कर्मचारी महिलेच्या मदतीसाठी मंत्रालयामधल्या फाईल इतक्या पटपट फिरल्या की अवघ्या 3 दिवसामध्ये सुमारे 20 लाख रुपये मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षातून उभी केली गेली। पतीचा जीव वाचवण्यासाठी या पोलीस महिलेनं मदतीचं निवेदन दिलं होतं। याच निवेदनाचा माणुसकीतून विचार करून कक्ष अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांनी अवघ्या 3 दिवसात सुमारे 20 लाख रुपये उभे केले आहेत। मुंबईतल्या शिवाजी पार्कवर लवकरच देशातला सगळ्यात मोठा भारताचा तिरंगा डौलानं फडकणार आहे। शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। त्यासाठी शेवाळे यांनी फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडियाकडे परवानगी मागितली आहे। तसा प्रस्ताव त्यांनी मुंबई हेरिटेज समितीकडे सादर केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।